दिल्लीतील 5 कोर्टांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। दिल्लीतील 5 कोर्टांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये रस्त्यावर संध्याकाळी 6:52 स्फोट झालेला होता। एका कारमध्ये हा स्फोट झाला होता आणि तिथून अवघ्या काही किलोमीटरवर अनेक महत्त्वाच्या इमारती सुद्धा आहेत। संसद भवन होतं, त्याचबरोबर लाल किल्ला होता आणि इतर महत्त्वाची ठिकाणं सुद्धा त्याच ठिकाणी असताना आता ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। दिल्लीतील 5 कोर्टांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेली आहे। रोहिणी, साकेत, पटियाला हाऊस कोर्टाला ही धमकी देण्यात आलेली आहे। द्वारका 30 हजारी कोर्टाला सुद्धा ही धमकी दिलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, दिल्लीतल्या 5 कोर्टांना बॉम्बने उडवू अशी धमकी दिलेली आहे, काय नेमका तपशील आहे? नक्कीच या धमकीनंतर सर्वात पहिले तर दिल्लीच्या सर्व न्यायालयामध्ये सुरक्षा वाढवली गेली आहे। 30 हजारी आणि साकेत कोर्टमध्ये जे आहे हे बॉम्बच्या धमकीचं ईमेल आला आहे। ते आल्यानंतर सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे। हा जो ईमेल आहे त्याचा जर आपण तपशील बघितलं तर जैश ए मोहम्मद या नावाने हा पूर्ण ईमेल पाठवण्यात आला आहे। या ईमेलमध्ये पटियाला हाऊस कोर्ट, रोहिणी कोर्ट, साकेत आणि द्वारका या सगळ्या न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। ईमेलमध्ये एकदम क्लिअरली असं लिहिलं आहे, अल्लाह वर्सेस भारत असा उल्लेख करत भारत सरकार विरोधात जे अन्याय मुस्लिमांवर होत आहे असं कुठे ना कुठे सांगण्यात येत आहे, त्याचा आरोप करण्यात येत आहे आणि म्हणून कोर्ट कॉम्प्लेक्स उडवण्याचे आदेश त्या ईमेलमध्ये लिहिले आहे। ईमेलची भाषा जर आपण समजून घेतली तर ती इंग्लिश आणि उर्दूमध्ये, इंग्रजी आणि उर्दूमध्ये कुठे ना कुठे लिहिलेलं असून त्यात स्पष्ट दिसतंय ज्या प्रकाराने रेड फोर्ट ब्लास्ट झाला आहे आणि उमरचा आजचा जो व्हिडिओ उमरचा जो बाहेर आला आहे आज, त्यानंतर अजून जास्त सिक्युरिटी अलर्ट मोडवर यंत्रणा आहेत असं कुठे ना कुठे समजून येत आहे। दिल्ली कोर्ट कॉम्प्लेक्स बॉम्ब नष्ट करण्याचा आदेश तत्काळ प्रभावाने लागू आहे असं त्या ईमेलमध्ये लिहिलं आहे आणि म्हणून यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवर आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 5 कोर्टांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आणखी 2 शाळांना सुद्धा तशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता याचा अधिकचा तपास केला जातोय। 2 शाळांना सुद्धा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्ब शोधक पथक सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्येच दिल्लीमध्ये स्फोट झालेला होता, लाल किल्ला कोर्ट परिसरामध्ये हा स्फोट झाला होता आणि त्यानंतर दिल्लीसह संपूर्ण देशभरातच खरं तर अलर्ट घोषित करण्यात आलेला होता। अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। प्रत्येक वाहनांची, नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत होती आणि आता ही महत्त्वाची सध्या बातमी आपण पाहतोय, दिल्लीतल्या 5 कोर्टांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनासह पोलीस सुद्धा आता सतर्क झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, आपण जसं सांगितलं की 2 शाळांना सुद्धा बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेली आहे, पोलीस आता सतर्क झालेले आहेत, काय नेमक्या उपाययोजना, काय नेमकी खबरदारी घेतली जाते? नक्कीच सुरक्षा स्थिती सध्या आपण बघितली तर 30 हजारी कोर्ट, साकेत, पटियाला हाऊस, रोहिणी आणि द्वारका या सगळ्या कोर्टमध्ये सुरक्षा तुकड्या तैनात आहेत। तसंच बॉम्ब स्क्वॉड व्हॅन्स पण पोहोचल्या आहेत। अतिरिक्त पोलीस दल तैनात आहे। परिसरात चेकिंग, डॉग स्क्वॉडची तपासणी सुद्धा सुरू आहे। पोलिसांकडून प्राथमिक माहिती जी आपल्याला समजते ते ईमेल कोणत्या स्रोतातून पाठवलाय त्याचा तांत्रिक तपास जो आहे सुरू आहे सध्या। धमकी कितपत गंभीर आहे हे शोधण्यासाठी पण सायबर सेल, स्पेशल सेल जे ऍक्शन मोडवर आहे आणि त्यांची तपासणी सुरू आहे। सध्या ज्या प्रकाराने हा पूर्ण एक ईमेल आलाय ज्यात पहिले इंग्लिशमध्ये लिहिला आहे, नंतर उर्दूमध्ये लिहिला आहे, आपल्या स्क्रीनवर पण आपण दाखवू शकतो, त्यानंतर कुठे ना कुठे जे आहे अलर्ट मोडवर आहे आणि आपल्याकडे ते व्हिज्युअल सुद्धा आहे की कशा प्रकारे कोर्टच्या बाहेर उसको और ज्यादा चाक चौबंद कर दिया गया है। तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरमध्येच दिल्लीमध्ये स्फोट झालेला होता आणि 26/11
दहशतवादी हल्ला कुणीही विसरलेला नाहीये मुंबईवरचा आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सुद्धा नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत। तुम्ही मगाशी सांगत होतात की कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे, इतर ज्या पथकं आहेत ती सुद्धा तैनात करण्यात आली आहे। नक्कीच आपल्याकडे हे व्हिज्युअल्स आहेत जे दिसत आहेत की कशा प्रकारे पोलीस जे आहे मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत। वेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस पण आपल्याला दिसून येत आहेत। मग ते सगळ्या कोर्ट्स म्हणा, जितक्या पण जिल्हा न्यायालय आहेत त्या सगळ्यांकडे जी आहे मोठ्या प्रमाणावर ही पूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे तैनात झाली आहे असं समजून येत आहे। मुळात आज ज्या प्रकाराने आतापर्यंत NIA ने 2 अरेस्ट मोठे केले आहेत। जे मेन अक्यूज आहे उमर अली, त्यांचे जे मित्र आहेत किंवा त्यांच्या संबंधी 2 लोकांना अरेस्ट केला आहे। इनफॅक्ट एका कोर्टात आज जे एकाला अरेस्ट केलंय त्याला आज प्रोड्यूस पण केलं जाणार। तर म्हणून पण अलर्ट मोडवर सिक्युरिटीला राहणं खूप गरजेचं आहे, कारण की ते खूप सेन्सिटिव्ह संवेदनशील असे एरियाज झाले आहेत, कारण की ह्याच सगळ्या ज्या कनेक्ट आहेत त्यांना आज प्रोड्यूस केलं जाणार आहे कोर्टात। तर ते पण महत्वाचं आहे। आणि बरोबरच उमर अलीचा आज जो एक व्हिडिओ बाहेर आला आहे ज्यात सुसाईड बॉम्बिंग बद्दल बोललं जात आहे आणि वेगळ्या लेवलवर एक मेसेजिंग दिलं जात आहे, ते पण कुठे ना कुठे एक महत्वाचं आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा ईमेलला असंच लाईटली घेता जमणार नाही आणि म्हणूनच सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्हा न्यायालयांमध्ये तैनात आहे असं समजून येत आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस पण आहेत आणि या पूर्ण ईमेलला स्टडी केलं जात आहे, त्याच्या पूर्ण एक तपास करण्यात येत आहे। नुसतं सायबर सेल आणि स्पेशल सेल नव्हे तर हा ईमेल कुठून आला आहे नेमकं अशा पण वेगळ्या लेवलच्या ज्या एक इनडेप्थ इन्व्हेस्टिगेशन आहे ते सध्या सुरू आहे। अगदी 2 शाळांना सुद्धा धमकी देण्यात आलेली आहे, तर त्या शाळांबद्दल काही माहिती आहे का अधिकची? कोणकोणत्या त्या शाळा आहेत ज्यांना धमकी मिळाली आहे? आपल्याला समजतं आहे ते म्हणजे हे की 2 असे वेगळे शाळा आहेत, त्यांना कुठे ना कुठे बमची धमकी मिळाली आहे आणि म्हणून CRPF जे आहे ते तिथे तैनात आहे असं समजून येत आहे। द्वारकाच्या शाळेत पण आपण CRPFला हे बघतो, तसंच प्रशांत विहार या एरियामध्ये पण CRPF तैनात आहे असं समजून येत आहे। 2 ज्या वेगळ्या शाळा आहेत त्या एक तर येत आहे ते म्हणजे द्वारका एरियामध्ये आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या ज्या नगर इथे तैनात आहे तिथे पण CRPF तैनात आहे असं समजून येत आहे। शाळांना मिळालेली धमकी ही दिल्लीत नवीन नाहीये, पण मात्र ज्या पार्श्वभूमीवरती आता धमक्या येत आहेत ते नक्कीच खूप महत्वाचे आहेत आणि मुळात आज मंगळवार आहे आणि हे स्कूल टायमिंग आहे आणि म्हणून गरजेचं आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी अलर्ट राहावं आणि म्हणूनच CRPF मोठ्या प्रमाणावर पण तैनात आहे हेही दिसून येत आहे। उर्वशी, एक महत्त्वाची जी अपडेट आहे त्यामध्ये असं म्हणतात की CRPFच शाळा आहे आणि त्या शाळांना धमकी देण्यात आलेली आहे। द्वारकामधल्या CRPFच्या स्कूललाही धमकी मिळालेली आहे। नक्कीच वेगळ्या लेवलच्या ज्या आहेत त्या धमकी सध्या आपल्याला दिसून येत आहे आणि सिक्युरिटी जी आहे ती त्याच प्रमाणावर कुठे ना कुठे तैनात आहे असंही समजून येत आहे। नक्कीच तुम्ही जे एक सांगता ती प्रशांत विहार हे एक तिथे एक CRPF शाळा आहे आणि तिथे जे आहे बॉम्ब थ्रेट होतं, तिथे धमकी मिळाली आहे। दिल्ली पोलिसांना सकाळी जी आहे एक कॉल आलं आणि त्यानंतर जे आहे तिथे पूर्ण मोठ्या प्रमाणावर CRPF तैनात झालंय हे समजून येत आहे। बरोबरच आपण हे बघतोय की इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू आहे, पण संशयास्पद असं आता सध्या तरी काय मिळालं नाही असं दिल्ली पोलिसांचं सांगणं आहे। अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्ली देशाची राजधानी आहे, एक प्रमुख शहर आहे, अनेक महत्त्वाची ठिकाणं त्या ठिकाणी आहेत आणि तिथेच आता 5 कोर्टांना बॉम्बनं उडवण्याची धमकी जयेशनं दिलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। बॉम्ब शोधक पथक सुद्धा तिकडे दाखल झालेलं आहे। कसून तपास या संपूर्ण प्रकरणाचा या धमकीचा केला जातोय।